लाडकी बहीण योजनेअंतर्गत 26 लाख महिला अपात्र करण्यात आल्या आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी बालविकास विभागाने शासनाच्या सर्व विभागाकडून माहिती मागवली होती. यानुसार या विभागाने सुमारे 26,34,000 लाभार्थी अपात्र असताना देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती सादर केली आहे. यामध्ये काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचं दिसून आले आहे. काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे तर काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहेत. या माहितीच्या आधारे जून 2025 पासून या 26 लाख अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त पात्र असलेल्या सुमारे 2.25 कोटी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना जून 2025 महिन्याचा सन्मान निधी हा वितरित करण्यात आला आहे. मित्रांनो, शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करण्याचे संकेत शासनाने दिले आहेत. मित्रांनो, अपात्र लाभार्थीमुळे वर्षभरात तब्बल 5,000 कोटीचा सरकारला फटका बसलेला आहे. तसेच शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर योग्य ती